नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. येत्या 25 जुलैला म्हणजे शनिवारी आहे आषाढी एकादशी. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी असे म्हणतात. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या फार महत्त्वाचा मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यासाठी म्हणजे कार्तिक एकादशीपर्यंत शेष नागावर झोपतात. हा काळ भक्ती, उपवास आणि साधनेसाठी फार उत्तम मानला जातो. वारकरी संप्रदायामध्ये या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपुरात चंद्रभागेच्या तीरावर वारकऱ्यांचा महासंगम होतो. पायी चालणे म्हणजे शारीरिक व मानसिक तप मानले जाते. या आषाढी एकादशीच्या दिवशी व्रताचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे आणि म्हणून या एकादशीला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करून विठ्ठलांची पूजा करतात. या एकादशीला उपवास करून विठ्ठल किंवा श्री विष्णू नामात लीन राहिल्याने मनशांती लाभते, पाप नष्ट होतात आणि सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात. एवढंच नाही तर या आषाढी एकादशीला व्रत केले तर वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ प्राप्त होतं. आषाढी एकादशीचा दिवस हा खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. आपण साधं भगवंतासमोर हात जोडले नाही, एकदाही त्यांचं नाव घेतलं नाही तर उपवास धरण्याला आपल्याला काही अर्थ नाही. ज्यांना उपवास करणं शक्य होणार नाही त्यांनी नाही केला तरीही चालेल, कारण आपली तब्येतीची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. काही कारणास्तव उपवास करणं शक्य झालं नाही तर धरू नका, पण सेवा मात्र नक्कीच करा, कारण सेवेला कुठलंही बंधन नसतं. फक्त मासिक धर्माचे सूतक पडलेला असेल तर तुम्ही सेवा करू नका. मात्र नामस्मरणाला बंधन नाही. तुम्ही नामस्मरण कधीही, कोठेही, केव्हाही आणि कसंही करू शकता. कोणीही हे नामस्मरण करू शकतं. तुम्ही कमीत कमी दिवसभर जरी विठ्ठल 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 असं म्हटलं तरीही तुमची हाक आपल्या विठ्ठलांपर्यंत नक्कीच पोहोचणार आहे आणि तुमच्या सेवेचं फळ देखील तुम्हाला मिळणारच आहे. तर असो, आता आषाढी एकादशीला काय करू नये या संदर्भातला जो व्हिडिओ आहे तो आपण ऑलरेडी चॅनलवर बनवलेला आहे. तो तुम्ही बघितला असेल अशी मी आशा करते. नसेल बघितला तर आपल्या चॅनलवर भेट देऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता. आता आपल्याला उद्याच्या दिवशी कुठली कामं करायची आहे, कुठल्या सेवा करायच्या आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, उद्या आपल्याला सूर्योदयापूर्वी उठायचं आहे. सूर्योदयापूर्वी आपली अंघोळ व्हायलाच हवी, एवढी मात्र आपल्याला काळजीही घ्यायची आहे. आता अंघोळ करताना आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे. गंगाजल असेल तर ते देखील टाकायचं आहे. दोघांपैकी जे काही असेल ते तुम्ही नक्कीच या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. आता अंघोळ झाल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला हळदीचं पाणी हे शिंपडायचं आहे, किंवा गोमूत्र असेल तर तुम्ही गोमूत्र शिंपडलं, गंगाजल शिंपडलं तरी देखील चालणार आहे. पण हळदीचं पाणी म्हटलं तर प्रत्येकाला हे शक्य होतं. त्यामुळे हळदीचं पाणी घरामध्ये शिंपडायचं आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजावर देखील थोडंसं पाणी शिंपडून दरवाजा थोडासा पुसून घ्यायचा आहे. आपलं अंगण असेल, उंबरठ्याच्या बाहेरची जी काही जागा असेल तिथे देखील अशा प्रकारे आपल्याला हळदीचं पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे. त्यानंतर आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन देखील करायचं आहे. हळदीचं लेपन करून झाल्यानंतर लक्ष्मीची पावलं म्हणजेच गायीची जी पावलं असतात ती आपल्याला उंबरठ्यावर काढायची आहे. चिकटवलेली असतील तुम्ही प्लॅस्टिकची तर राहू द्या, पण तरीही रांगोळीने तुम्हाला एकदा ही परत पुन्हा गायीची पावलं ही काढायची आहे. त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी देखील स्वस्तिक हे काढायचं आहे. स्वस्तिक काढण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता किंवा हळदी कुंकवाचा वापर केला तरी देखील चालणार आहे. तर अशा प्रकारे स्वस्तिकाने आपल्या सकाळला सुरुवात करायची आहे. कारण स्वस्तिक म्हटलं तर मंगलाचं प्रतीक आहे, तर अशाच प्रकारचं स्वस्तिक आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये देखील काढायचं आहे. जसं की विशेष बघा, तिथींना आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्या तुळशी मातेजवळ स्वस्तिक काढत असतो, तसेच स्वस्तिक हे एकादशीच्या दिवशी देखील आपल्याला काढायचं आहे, कारण ही देखील खूप महत्त्वाची तिथी ही मानली जाते. आता स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपल्याला देवाच्या कुठल्या सेवा करायच्या आहेत, किंवा भगवान विष्णूंच्या मूर्तीवर म्हणजेच आपल्याकडे विठ्ठलांची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा स्वामी असतील तर त्या मूर्तीवर अभिषेक हा करायचा आहे. पण अभिषेक करण्यासाठी एक वेळ आपल्याला तंतोतंत पाळायची आहे. आता ती वेळ कुठली आहे तर ब्रह्ममुहूर्ताची. बघा, 4 ते 6 किंवा जास्तीत जास्त सूर्योदयापूर्वी आपल्याला देवांची पूजा करून घ्यायची आहे.
अभिषेक हा करून घ्यायचा आहे. अभिषेकासाठी तुम्ही पंचामृत वापरू शकता किंवा दूध किंवा पाणी जरी वापरलं तरीही चालेल. पण एरवी देखील आपण पाण्याचा वापर करतो. पण अशा विशेष स्थितींना जर आपण पंचामृत किंवा दूध वापरलं तर निश्चितच त्याचा आपल्यालाही एक प्रकारे आनंद मिळत असतो. तर नक्कीच तुम्ही दुधाचा वापर करून अभिषेक घालू शकता. तर शक्यतो ब्रह्ममुहूर्त किंवा सूर्योदयापूर्वी आपल्याला ही पूजा होईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. पूजा करताना मूर्तीवरती अभिषेक करताना तुम्हाला पुरुष सूक्त म्हणायचं आहे. बघा, पुरुष सूक्त म्हटल्याशिवाय आपला जो अभिषेक आहे तो पूर्ण होत नाही. पुरुष सूक्त तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात बघायला मिळेल. नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून द्या किंवा मोबाईलवर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. तिथून वाचून जरी तुम्ही म्हटलं तरी काही हरकत नाही. पण पुरुष सूक्त मात्र तुम्हाला म्हणायचंच आहे. त्यानंतर पूजेमध्ये आवर्जून तुळशीचा समावेश हा करायचा आहे आणि पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश करायचा आहे. कारण भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे. त्यासोबतच पिवळ्या रंगाची जी फुलं ती देखील खूप प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही याचा वापर करायचा आहे. त्यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची एक जपमाळ का होईना सकाळी आपल्याला करायचीच आहे. तसेच भागवत ग्रंथाचं एक पारायण देखील तुम्ही करू शकता. सप्तशती ज्याप्रमाणे आहे तसंच भागवत सप्तशती देखील आहे. 700 श्लोकी भागवत सप्तशती आहे. त्याचं जरी तुम्ही पारायण केलं, एक पाठ केला तरी देखील चालणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा देखील करू शकता. या व्यतिरिक्त व्यंकटेश स्तोत्राचं देखील पठण तुम्ही करू शकता. दिवसभरात ही कधीही तुम्ही ही सेवा करू शकता. आणि अतिशय तुमची खूप बघा एखादी काही अडचण आहे ती सुटत नाही किंवा नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर उद्या रात्री 12 वाजता तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही करायची आहे. तुम्हाला रात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्र 21 वेळेस म्हणायचं आहे. ते म्हणण्यासाठी फार फार तर तुम्हाला पाऊण ते 1 तास लागू शकतो. पण हा 1 तास जर तुम्ही दिला तर निश्चितच तुमची मोठ्यातील मोठी अडचण सुटण्यासाठी मदत होणार आहे. त्यानंतर बघा, आपल्याला उद्या उपवास तर करायचाच आहे. पण जर तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल तर तुम्ही जे काही जेवण बनवणार आहात त्यामध्ये 3 गोष्टींचा समावेश अजिबात करायचा नाही. त्या कुठल्या तर कांदा, लसूण आणि भात हे जे 3 पदार्थ आहेत ते आपल्याला चुकूनही वापरायचे नाही. भले उपवास नका करू, पण जे काही जेवण बनवणार आहात ते सात्विक बनवायचं आहे. आणि एकादशीला भात हा बनवला जात नाही, त्यामुळे भात आपल्याला उद्या बनवायचाच नाही. हे देखील विशेष अशी काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर सगळ्या महिलांना पडणारा प्रश्न म्हणजे एकादशीच्या दिवशी केस धुवावे का? तर हे बघा, केस धुवूच नये असं कोठेही उल्लेख केलेला नाही. पण उपवासाच्या दिवशी केस धुतले का जात नाही? तर असं म्हटलं जातं की आपण आपल्या उपवासाच्या दिवशी जर केस धुतले तर आपलं जे चंद्रबळ आहे ते कमजोर होत असतं आणि म्हणून आपल्याला केस हे धुवायला सांगितले जात नाही. तर काही अंशी तेही बरोबर आहे आणि काही अंशी केस धुवायला देखील काही हरकत नाही. तर मग अशा वेळेस आपण काय करावं? तर आपण जेव्हा अंघोळ करणार आहोत त्या पाण्यामध्ये अगदी चमच्याभर दूध टाकायचं आणि मग त्या पाण्याने आपल्याला केस धुवायचे आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही केस धुतले तर तुमचं चंद्रबळ आहे ते मजबूत राहतं आणि तुम्हाला जर केस धुवायचे असतील तर ती देखील तुमची समस्या दूर होते. कारण बऱ्याच महिलांचा उपवासाच्या दिवशी 4था दिवस येतो मासिक धर्माचा आणि मग त्यांना केस धुणे गरजेचं असतं. तर अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीने देखील केस हे धुवू शकता. मासिक पाळीच्या 4थ्या दिवशी सेवा केली जाते का? तर बघा, 4 दिवस आपल्याला संपूर्णपणे पाळायचे असतात. त्यामुळे 4 दिवस तुम्ही सेवा करू शकत नाही. पण नामस्मरणाला मात्र कुठलंही बंधन नाही. तुम्ही सातत्याने नाम जपत राहिला तर निश्चितच तुम्हाला त्याचंही फळ तितकंच मिळणार आहे. त्यानंतर बघा, तुळशी मातेला आपल्याला काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत. त्यामध्ये तुळशी मातेला अर्पण करण्यासारखं काय आहे? तर बघा, उद्या एकादशी आहे त्यामुळे तुम्ही जल अर्पण करू शकत नाही. त्याचप्रमाणे तुळशी मातेला हळद अर्पण केली जाते, पण ती देखील तुम्ही उद्याच्या दिवशी अर्पण करू शकत नाही. तर या व्यतिरिक्त तुम्ही तुळशी मातेला शृंगाराचं साहित्य नक्कीच अर्पण करू शकता. एखादी चुनरी असेल किंवा लाल रंगाचा कलावा असेल किंवा बघा हिरव्या रंगाच्या बांगड्या असतील, जे काही तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही तुळशी मातेजवळ ठेवू शकता. मात्र स्पर्श न करता, कारण तुळशी मातेला एकादशीला स्पर्श केला जात नाही. त्यामुळे ते जे काही साहित्य आहे ते तुम्ही तुळशी मातेजवळ ठेवू शकता. दुरून नमस्कार करू शकता. त्या साहित्यावर हळदी कुंकू अर्पण करून नमस्कार केला तर निश्चितच ते सगळं काही तुळशी मातेजवळ आपोआप पोहोचणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही तुळशीला या गोष्टी अर्पण करण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर त्या वस्तूचं काय करायचं? तर एखाद्या गरजू महिलेला तुम्ही ते देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः देखील या वस्तूंचा वापर केला तरी देखील चालणार आहे. उद्याच्या दिवशी आपल्याला तुळशी पत्राचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. तर तो कशा पद्धतीने करायचा?
तर बघा, उद्या विष्णू पूजेमध्ये आपल्याला तुळशीचा समावेश हा करायचा आहे. पण संध्याकाळच्या वेळेस आपण जे काही तुळशी भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णांना, विठ्ठलांना अर्पण केलेले आहे, तर त्यातली काही तुळशीपत्र आपल्याला उचलून घ्यायची आहे. एका लाल कपड्यामध्ये गुंडाळायचे आहेत आणि आपल्या तिजोरीमध्ये जिथे आपण महत्त्वाच्या गोष्टी ठेवतो त्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे. असं जर आपण केलं तर निश्चितच आपली जी काही धनासंबंधी किंवा पैशासंबंधी अडचण आहे, तर ती हळूहळू सुटू लागते. आता याचा अर्थ असा नाही की त्या ठिकाणी आपोआप पैसा येतो. तर बघा, त्याचा अर्थ असा आहे की ते जे तुळशीपत्र आहे ते आपण पूजा करून भगवान विष्णूंना अर्पण केलेले होते आणि मग ते आपण अशा पद्धतीने आपल्या तिजोरीत ठेवले, तर आपण जे काही काम करत आहोत त्याला यश मिळायला सुरुवात होते. आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी व्हायला मदत होते. तर अशा प्रकारे तुळशीपत्राचा वापर तुम्ही करू शकतात. तर ते तुळशीपत्र किती दिवस ठेवायचे? तर साधारणतः पुढच्या एकादशीपर्यंत 15 दिवसांनी परत एकादशी येतेच असते. तर तोपर्यंत तुम्ही ते तुळशीपत्र तिथे ठेवू शकता आणि नंतर तुळशीपत्र काढून तुम्ही ते निर्मल्यात टाका आणि पुन्हा नव्याने अशा पद्धतीचा उपाय तुम्ही परत देखील करू शकता. तर या ठिकाणी उद्याच्या दिवशी काय करायचं आहे, काय करायचं नाही, कुठले उपाय करायचे, हे सगळं काही सविस्तररित्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.